तर बघू शकताय मित्रांनो, जेवण डाळ, राईस, चटणी, तोंडली फ्राय आणि बैंगन मसाला आहे का. आणि हे आमचे गणेश भाऊ, ते ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला थांबलोय आणि गणेश भाऊ आणि मी आम्ही संध्याकाळचं जेवण बनवून खातोय आणि दुपारचं जेवण हॉटेलला खातोय. तर दुपारी हे जेवण भेटतंय म्हणून याचाच आनंद घेतो. रात्री हाताने करून खायचा आनंद घेतोय. तर या मित्रांनो जेवायला विजयवाडा स्पेशल दाल राईस. 2 hours later. इकडे जर गेले का हा रस्ते दुकानात जायचं. बर, काय काय भेटतं इथं? सगळे जुने पेपर. ॲटो नगर फिरतोय आपण. म्हणजे इथं एखादी जुने गाडीची स्क्रॅप गोळा करून सुद्धा गाडी बनवू शकते. साईडला ग्लास, रश्या बघू शकताय, टायर्स. तर ॲटो नगर फिरतोय आणि आमच्या दोघांच्या पण बुकिंग कन्फर्म झाल्यात. बघू शकताय, गाडीची गरजच नाही भाऊ. सायकलवरती मटेरियल, टेम्पोचं भाडं वाचलं 16 फूटचं. तर हे 20 फूटचं आहे सायकलवरती, बघू शकताय बघा. तर ॲटो नगर का म्हणतात ते तुम्हाला आज दाखवून देतो. तर गणेश भाऊ आपल्याला दाखवतायत. छोट्या गाडीचं आहे ते, मोठ्या गाडीचं आहे. इंजिन आहे का बघा. आतमध्ये जिकडं बघाल तिकडं तेच बघा. ऍक्च्युली मोठ्या गाड्यांचं भरपूर सामान आहे. महत्वाचं दाखवायचं होतं ते आहे का. काय तुम्ही माणसाने इंजिन, ट्रॅक्टरचे इंजिन, ट्रकचे इंजिन, सगळं JCBचं इंजिन आहे का. अख्खं इंजिन तिकडं. टायर मार्केट कसलंय खतरनाक. देगाने इकडे पण झाकून ठेवलं ते बघा. बघू शकताय, सायलेन्सर, टाकी, टोटल एअर टँक, क्लास मेंबर, चॅसी सुद्धा आहे डायरेक्ट आहे का. हे बघा बदक कसे वाटतंय, कोंबडा कसा आहे. हा 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 आहे का. तर आलोय आपण आता ॲटो नगर मधून बाहेर. तर जरा ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला जाऊ. तर मित्रांनो कसं वाटलं ॲटो नगरचा तो कमेंट करून नक्की सांगा. तिथे तुम्हाला सगळ्या वस्तू भेटतील, म्हणजे छोट्या गाड्याच्या, मोठ्या गाड्याच्या, सगळ्या टोटल. तर आज ऑफिसला थांबलोय, ट्रान्सपोर्ट ऑफिसला. गेले 2-3 दिवस आपण ट्रान्सपोर्टच्या ऑफिस मध्ये आणि गणेश भाऊचं पण बुकिंग कन्फर्म झालंय. तर ते गेले लोडिंगला आणि आपलं पण उद्या सकाळी 5 वाजताचं लोडिंग आहे हैदराबादसाठी. त्याचा ब्लॉग कंटिन्यू करूया आणि इथून हैदराबादची जर्नी तुम्हाला याच ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. तर विजयवाडाची सिरीज कशी वाटते ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो, भेटूया आता डायरेक्ट सकाळी लोडिंगच्या वेळेस. The next morning. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय चॅनलवरती सर्वांचं स्वागत. तर आज आहे गुरुवार आणि आपण आलोय लोडिंग पॉइंट वरती. तर ब्लॉग इथूनच सुरू करतोय कारण ऑलरेडी सकाळचा 5 वाजता ते येणार होते, पण ते लेट झाले. तोपर्यंत आपण आंघोळ वगैरे सगळं उरकून घेतले आणि पोहोचलोय डायरेक्टली लोडिंग पॉइंटवर. तर आता लोडिंग चालू आहे गाडीमध्ये. तर चला गाडी लोडिंग करूया आणि आपला पुढचा प्रवास करूया हैदराबादचा. बघू शकताय लोडिंग अजूनही फ्रीज आणि गाडी बाकी. तर पाहिले असेल मित्रांनो, झाली आपली गाडी लोडिंग. तर चला निघूया आता ॲडव्हान्स वगैरे घेऊन, कारण इथून 300 किलोमीटरचं रनिंग आहे. हैदराबादचं लोकेशन पार्टीकडून भेटलंय आणि गाडी लोडिंग पाहिलं असेल किती मटेरियल असं मागं पूर्ण पॅक बाहेरून निघालंय. तर जे काय पावती वगैरे झाली तर ती त्यांना स्पीड करायला सांगितलं मी. त्यामुळे जे काय वाटत होईल ते तुम्हाला कळवतो. तर चला मित्रांनो जाऊया डायरेक्टली आता हैदराबाद. बरोबर आज हे 2 मेंबर आहेत, हे पॅकर्स मोर्स मधले. अरे ना गाड़ी चॅनल बघू शकता विजयवाडाचा. हा ओके, चला जाएगा, कोई प्रॉब्लेम नाही. त्यांच्या बरोबर आपल्यालाही त्यांची लँग्वेज समजायला लागल्यावर का. तर
फायनली मित्रांनो आपण विजयवाडाला बाय बाय करून आता निघालोय हैदराबादच्या रोडला. तर चला बघूया प्रवासामध्ये आपल्याला आज काय काय बघायला भेटतंय. आज मित्रांनो आपल्या बरोबर आहेत तेजा मॅजिशियन. यांचं पण एक यूट्यूब चॅनल आहे. ॲक्च्युली ते साऊथमध्ये आंध्रामध्ये त्यांचं जे हँड मॅजिक बोलतो ते त्यांचं चॅनल आहे. तर कोणाला बघायचं असेल तर मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. तर नक्की त्यांच्या चॅनलला पण सपोर्ट करा है ना. युअर यूट्यूब चॅनल सपोर्ट पीपल्स. पीपल्स सपोर्ट हिम. ओके ओके इज अ मॅजिक गाय. हे त्यांचं चॅनल आहे बघू शकताय. चॅनल नेम जीजस. Yeah, I will add in description only. तर नक्की सपोर्ट करा. तर मित्रांनो फायनली आपण आंध्र प्रदेशला बाय बाय करून आता पोहोचतोय तेलंगणाच्या बॉर्डरवरती. चेकपोस्ट बघूया. RTA चेकपोस्टचा बोर्ड आता पाहिला असेलच. तर इथं पुढे आहे चेकपोस्ट आणि आपल्याकडे हैदराबादचा ऑलरेडी TP आहे त्यामुळे काही जास्त थांबायला लागणार नाही. सरळच निघून जाऊया. तर चला वेलकम टू तेलंगणा आपला होतो ह्या ब्रिज संपल्यानंतर. आणि पुढे तेलंगणाचा चेकपोस्ट लागेल. चला जाऊया डायरेक्टली चेकपोस्टवरती. थांबावं लागलं तर थांबूया नाही तर निघूया डायरेक्ट. कारण इथं बॅरिगेटिंगला त्या दिवशी पण गाडी थांबवली होती. समोरच बॅरिगेट दिसतात. तर आलोय मित्रांनो चेकपोस्टच्या पुढे. तर डायरेक्टली जाऊया हैदराबादला. आणि डिझेल भरायचं आहे तर ॲक्च्युली डिझेल भरून घेऊया. तर बघू शकताय 3000 रुपये. तर 95 रुपये डिझेलचा रेट आहे. चला झालंय पेमेंट निघूया. माडी ताडी नो ताडी नो 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 ये 1 1 1 1 1 4 8 रुपीज 1 80 रुपीज 120. हां ओके 4 20 रुपयाला एक आहे. असे 4 चौघांना 4. हां आणि ताडी माडी बघू शकता. चला बघूया त्याचा कसं आहे ते टेस्ट. कळते का काही? अजिबात आपल्याला पण काही कळत नाही. इकडं हे ताडीचं फळ 20 रुपयाला भेटतं एक. आपल्याकडे कधीला आहे कमेंट करून नक्की सांगा. भारी वाटते थंड थंड गारगार. चला जाऊया. गाडी बघू शकताय मागून कसला आहे लोड. ओव्हरलोड नाही आहे फक्त ओव्हर साईज आहे. आणि त्याच्या बाहेर एवढी जागा आहे बघा. आणि ताडपत्री मारलेली एक्स्ट्रा. चला निघूया. 1-1.5 तास लागेल अजून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर पोचलोय मित्रांनो हैदराबादमध्ये. आणि अजूनही आपलं लोकेशन एक 50 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याला टोटल रिंग रोडने प्रवास करायचा. आणि गोल्डन गेट. चला डायरेक्टली आता रिंग रोडला जाऊया आणि मग डायरेक्ट लोकेशन. कसा वाटतोय हैदराबादचा रिंग रोड?
लास्ट टाइम पण तुम्ही पाहिला असेलच. हैदराबाद मध्ये पाऊस. आपण रिंग रोडचा एक्झिट घेतोय. तर चला मित्रांनो आता डायरेक्टली पोहोचतोय आपल्या ड्रॉप लोकेशनला. एक 10 किलोमीटर फक्त राहत आहे आणि आता रिंग रोड पण एक्झिट करायचा आहे. तर कसा वाटला आजचा प्रवास? म्हणजे विजयवाडा ते हैदराबाद एक 6.5 ते 7 तास लागले 300 किलोमीटरला. तर पोचलोय मित्रांनो आपल्या ड्रॉप लोकेशन वरती आणि इथपर्यंत पोचायला आपल्याला टोटली 6.5 तास लागले. तर पावसामुळे थोडा उशीर झाला, बट तरी 6.5 तासात आपण 300 किलोमीटरचा प्रवास कव्हर केलाय. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. त्या अगोदर या प्रवासामध्ये आपल्याला एक 2,000 रुपयाचा डिझेल लागला असेल, 500 रुपयाचा टोल खर्च लागला असेल आणि 5,000 रुपयाचं बुकिंग होतं म्हटल्यावरती 2,500 रुपये आपले शिल्लक राहिले. तर हा रेट इकडे 300 किलोमीटरला लागतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की इकडं ओव्हरलोड ओव्हरसाईजला कोणी अडवत नाही आणि चेकपोस्ट पण नाही आहे. त्यामुळे ह्या रोडला ह्या गोष्टी सर्रास चालतात. तर तुम्ही आपली गाडी पाहिली असेल, टोटली ओव्हरसाईज भरली होती. मागे वरती मॅट्रेस होती, वरती अजून एक पोरगा पण होता. तुम्ही स्टार्टिंगला पाहिला असेल, तो आतमध्ये कॅबिनमध्ये बसला होता आणि नंतर तो कॅबिनच्या बाहेर बसला. कारण एक नवीन पोरगा तो ब्लॉगर आल्यामुळे याला वरती चढवायला लागला. तर हा टोटल याने 300 किलोमीटरचा प्रवास तपावरतून केलाय आणि आपली ट्रिप आता संपली आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर असेल हैदराबादमधून कुठली बुकिंग भेटेल ते आपण आता शोधू. तोपर्यंत गाडी वगैरे खाली करून घ्यायची प्रोसेस करू आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.